स्थळ राहुल नगर कोथरूड, वेळ पहाटे 6ची। लोकांच्या घरी जाऊन पोळ्या बनवण्याचं काम करणाऱ्या शुभांगी खटावकर स्वतःच्या दुचाकीवरून कामावर निघाल्या होत्या। वेळ सकाळची असल्यानं रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती। इतक्यात दबा धरून बसलेला इसम शुभांगी यांच्या दिशेनं चाल करून आला। त्याच्या हातात धारदार हत्यार होतं। काही काळाच्या आत त्यानं तिच्या डोक्यावर तसंच मानेवर सपासप वार केले। या शुभांगीचा जागीच मृत्यू झाला। धक्कादायक बाब म्हणजे शुभांगीचा खून केल्यानंतर आरोपी तिच्याच गाडीवरून पसार झाला। मयत शुभांगी ही 31 वर्षाची स्त्री स्कूटरवरून कामाला जात असताना यातील आरोपीने त्या ठिकाणी दबा धरून बसून तिच्यावर धारदार शस्त्राने तिच्या मानेवर आणि डोक्यावर वार करून तिला गंभीर जखमी करून तिचा खून केलेला आहे। याबाबत अलंकार पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। शुभांगी ही 31 वर्षांची विवाहिता होती। तिला एक 12 वर्षांचा मुलगाही आहे। खून होण्याच्या काही मिनिटांआधीच पोलीस त्या परिसरात गस्त घालून गेले होते। या प्रकरणी अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा खून ओळखीतल्याच आरोपीने केला असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे। खुनामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलीस तपासात सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल। मात्र या निमित्तानं एक प्रश्न निश्चितपणे उभा राहिलाय। पुणे हे शांत तसंच सुरक्षित शहर समजलं जातं। असं असताना एका महिलेचा भल्या पहाटे भर रस्त्यात निर्घुण खून होतो, याला काय म्हणायचं? अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।